देशाच्या बाहेर आपण पाहिलं असेल अनेक देश यांची पूर्णच्या पूर्ण अर्थव्यवस्थाच ही पर्यटनावर आणि मग असं असताना एवढा समृद्ध कोकण असून सुद्धा जर आपण त्या सगळ्या गोष्टीकडे दुर्लक्ष करणं हे काही योग्य नाही आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून इन्फ्रास्ट्रक्चर इथे चांगलं झालं पाहिजे। या दृष्टिकोनातून सर्व एकनाथराव शिंदे आणि आदरणीय आमचे सर्वांचे नेते की जे दूरदृष्टी ठेवून काम करताना आपल्याला सातत्याने दिसतात, देवेंद्रजी असतील, अजितदादा असतील, कोकण समृद्ध झाला पाहिजे या दृष्टिकोनातून जे जे आवश्यक आहे ते कसं करता येईल हे त्यांनी वारंवार या सगळ्या गोष्टीचा विचार केला। त्यामुळेच त्या ठिकाणी नाणारसारखा प्रकल्प जो 3.5 लाख कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट असणारा प्रकल्प ते मुख्यमंत्री असताना त्यांनी त्या सगळ्या गोष्टीचा विचार केला। 50,000पेक्षा जास्त लोकांना रोजगाराच्या संधी त्यामध्ये मिळणार होत्या। हे सगळं त्यावेळच्या काळामध्ये त्यांनी प्लॅन केलं होतं। आता ते करत असताना अनेक अडचणी आल्या आणि ते तुमच्या बाकी काही तुम्हाला सगळं माहीत आहे, परंतु ते करत असताना आता नव्याने आपल्याला काय करता येऊ शकतं तर पर्यटनाच्या दृष्टिकोनातून या सगळ्या संधी नवीन उपलब्ध व्हायला हव्यात आणि म्हणून गोव्याच्या दिशेने जाणारा शक्तिपीठ म्हणून एक महामार्ग ते तयार करतायत, कोस्टल रोड तयार करतायत। या सगळ्या गोष्टीला पण आता सुरुवात झाली। त्यामुळे एक पर्यटनाच्या दृष्टिकोनातून 720 किलोमीटरचा असणारा हा समुद्र किनारा आहे आणि या समुद्र किनाऱ्याला आणि याचा असणारा खऱ्या अर्थाने म्हणजे आज देशात आणि देशाच्या बाहेर आपण पाहिलं असेल अनेक देश यांची पूर्णच्या पूर्ण अर्थव्यवस्थाच ही पर्यटनावर आणि मग असं असताना एवढा समृद्ध कोकण असून सुद्धा जर आपण त्या सगळ्या गोष्टीकडे दुर्लक्ष करणं हे काही योग्य नाही आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून इन्फ्रास्ट्रक्चर इथे चांगलं झालं पाहिजे। या दृष्टिकोनातून सर्व प्रयत्न केले जातात। यामध्ये प्रत्येक जिल्ह्यांमध्ये मेडिकल कॉलेज हा विषय हाती घेतलेला आहे। त्यामुळे होतं काय की एकदा कधीतरी या सगळ्या व्यवस्था एखाद्या कुठच्या तरी जिल्ह्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यांमध्ये असणारे इन्फ्रास्ट्रक्चर, त्याच्यामध्ये असणारी आरोग्याची व्यवस्था, तिथल्या असणाऱ्या नागरी सुविधा यांचा असणाऱ्या अभावामुळे बऱ्याच वेळेला त्या जिल्ह्यांचा असणारा विकास हा काही अंशी पाठी राहतो, मागे राहतो। परंतु या सगळ्या गोष्टी ज्या वेळेला एकत्रपणे त्या ठिकाणी व्हायला सुरुवात होतात त्यावेळेला खऱ्या अर्थाने त्याचा सर्वांगीण विकास व्हायला सुरुवात होते। आता खऱ्या अर्थाने कोकणाकडे त्या दृष्टिकोनातून लोकांचा पाहण्याचा दृष्टिकोन झाला आहे, सरकारचा पाहण्याचा दृष्टिकोन झाला आहे आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये या सगळ्या गोष्टी होतील। तिथला असणाऱ्या पर्यटनाच्या दृष्टिकोनातून आताच माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी नेव्ही डे सिंधुदुर्गामध्ये करण्याचं ठरवलं आहे 4 डिसेंबरला। त्यामुळे त्यांचं तिथे येणं, त्यांच्या येण्यामुळे तिथल्या असणाऱ्या इन्फ्रास्ट्रक्चरमधल्या असणाऱ्या ज्या त्रुटी आहेत त्या त्रुटींमध्ये कुठेतरी सुधारणा करण्याचं एक संधी त्या भागांमध्ये मिळते आणि ती करत असताना काही पर्यटन स्थळं त्यामध्ये तयार करता येऊ शकतं का याचा सुद्धा सरकार म्हणून विचार केला जातो। त्यामुळे या सगळ्या गोष्टीचा कुठेतरी येणाऱ्या काळामध्ये फायदा हा नक्की होईल। त्या ठिकाणी नेव्हीचे सर्व ऑफिसर्स हे 2-4 दिवस येऊन त्या भागांमध्ये राहणार आहेत। त्यामुळे तिकडच्या असणाऱ्या तरुणांमध्ये एक स्पार्क निर्माण होईल। त्यांना पाहिल्यानंतर त्यांची असणारी एक पूर्ण व्यवस्था, त्यांचा एक रुबाब, या सगळ्या गोष्टीचं एक आकर्षण ह्या तिथल्या असणाऱ्या तरुणांवरती होऊ शकतं आणि मग त्याच्यातून सुद्धा काही वेगळं एक सिंधुदुर्गासाठी वातावरण निर्मिती होऊ शकते। असंही एक वातावरण येणाऱ्या काळामध्ये त्या ठिकाणी होत आहे। विदेशातल्या अनेक